त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना लोक कसं माफ करणार? आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री, त्यांच्याकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार पण नाही. आले होते सगळे कडबोळे एकत्र आले, नंतर एक 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 निघून गेले. गेल्या 2014ला पण त्यांनी असंच बदनाम केलं मोदीजींना. काय परिस्थिती झाली? जेवढ्या शिव्या शाप दिल्या तेवढी मतं जास्ती मिळाली. 2019ला पण शिव्या शाप दिल्या तेवढी मतं जास्ती मिळाली. विरोधी पक्ष नेता बनवायचे एवढे देखील खासदार निवडून आले नाही. आणि आताची परिस्थिती तर अतिशय भयानक आहे. मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत. एकीकडे मोदी द्वेषाने पछाडलेले, या देश विरोधी बदनामी देशाची करणारे, आणि दुसरीकडे विकासाचा अजेंडा घेऊन चालणारे. या देशातल्या जनतेला कसं गरिबीच्या बाहेर काढायचं? काही लोकांनी पूर्वी गरिबी हटाओ नारा दिला. गरीब हटले नाहीत, गरिबी नाही हटले. गरीब हटले पण गरिबी नाही हटली. आज मी अभिमानाने सांगतो, 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं. 25 कोटी हा आकडा छोटा नाही. 80 कोटी जनतेला जे कोविडमध्ये धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला, तो पुढे 5 वर्ष कायम ठेवला. हे काम मोदीजींचं आहे. पंतप्रधान आवास योजना म्हणजे रोटी कपडा मकान हा पिक्चर आपण पाहिलाय. हा रोटी कपडा मकान देने वाला हा प्रधानमंत्री मोदीजी आहेत. आणि म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि म्हणून 24 तास काम करणारे लोक आहेत. ताईंनी बरोबर सांगितलं, मी पहाटेपर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात. देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात. म्हणजे हे सरकार जे आहे 24 तास चालू आहे. बरोबर त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्याकडे बरोबर अंदाज आहे सगळा. आणि बरोबर अचूक अंदाज, अचूक गणित असणारा माणूस या लोकसभेमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकार, आणि बँकेत असल्यामुळे त्यांचा सगळा हिसाब किताब बरोबर असतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी मध्ये 4-5 तास म्हणाले कुठे गेले मुख्यमंत्री, गायब झाले. अरे मुख्यमंत्री काम करतोय, आता त्यांनाही वाटतं की 24 तास काम करावं याने, चांगलं आहे. आणि म्हणून मी त्यांना नेहमी सांगतो, घरातून बाहेर पडा, डोळे उघडून बघा की जिथं तिथं तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल. राज्यात झालेल्या विकासात तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल. गरजूंना मदत करताना एकनाथ शिंदे दिसेल. शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना एकनाथ शिंदे दिसेल. आणि सगळीकडे एकनाथ शिंदे. कधी मला कुठलीही, मी मुख्यमंत्री आहे, मी हे का काम करू, मी रस्त्यावर का फिरू, मुंबईतली डीप क्लीन ड्राईव्ह ही मी सुरू केली, राज्यामध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम आपण सुरू करतोय, मी कधी मला मुख्यमंत्री म्हणून समजत नाही. मी स्वतःला एक सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. आणि माझा आणि तुमचा कनेक्ट त्याच्यामुळे जुळलेला आहे. आणि म्हणून त्यांना ही भीती आहे, हा एकनाथ शिंदे आमचा करेक्ट कार्यक्रम करेल, या भीतीपोटी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. मी त्यांच्या आरोपांना उत्तर माझ्या कामातून देणार. हेच बाळासाहेबांनी मला शिकवलेलं आहे. किती आरोप करा, परंतु त्याला उत्तर कामातून मिळेल. आणि म्हणून या राज्याने मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मदतीने ऐतिहासिक किती निर्णय घेतले. 120 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. 2.5 वर्षात एक सिंचन प्रकल्प मान्य झाला नव्हता. 120 सिंचन प्रकल्प, 25 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम. आणि म्हणून हे काम करणारं सरकार आहे. हे शेतकऱ्यांचं आहे, माता भगिनींचं, कामगारांचं, युवांचं, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं हे सरकार आहे. आणि म्हणून या सरकारच्या पाठीशी आपण उभे राहूया. एवढंच आपल्याला सांगतो. यवतमाळ जिल्ह्याच्या 2 विधानसभा चंद्रपूर लोकसभेत येतात. तिथे महायुतीचे सुधीर भाऊ मुनगंटीवार आपले उमेदवार आहेत.
त्यांना देखील या ठिकाणी आपण बहुमताने विजयी करा ही देखील आपल्याला